निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण महामंडळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सहविचार सभा उत्साहात संपन्न. वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या सन 2026 ते 2029 या कालावधीसाठी राज्य कार्यकारिणी निवड सहविचार सभा अहिल्यानगर येथे रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पर्यावरण संवर्धनाच्या व्यापक उद्दिष्टांसाठी तसेच संघटनात्मक बळकटी देण्याच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. अहिल्यानगरचे नामांकित विशेष सरकारी वकील ॲड. सुरेशराव लगड साहेब या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे, कार्याध्यक्ष छायाताई राजपूत, महिला जिल्हाध्यक्ष लतिकाताई पवार, जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, सचिव डॉक्टर अनिल लोखंडे, प्रमोद काकडे, बाळासाहेब जठार सर व अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष सरकारी वकील सुरेशराव लगड यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाने यापूर्वी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी ही चळवळ इतर देशांमध्ये उभी करण्याचा प्रयत्न केला. ही निश्चितच आपल्या दृष्टीने अभिनंदनास्पद बाब आहेत. मानवाचे जनजीवन उंचावण्यासाठी पर्यावरण शुद्ध व स्वच्छ राहिले पाहिजेत, यासाठी या मंडळाने नियोजनपूर्वक उपक्रम राबवावेत. त्यासाठी माझी मदत जिथे लागेल तिथे मी चळवळीसाठी तयार असेन, असे प्रतिपादन केले. पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी मंडळाची रचना व उद्दिष्टे भविष्यात कशी असतील याची सविस्तर माहिती दिली. मंडळामध्ये पूर्वाश्रमीचे 60% व नवीन 40% असा सदस्यांचा आकृतिबंध असेल, असे सांगितले. वर्षभर मंडळातर्फेचे उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमांविषयी माहिती दिली. प्रत्येकाने अशा उपक्रमांना आपली उपस्थिती दर्शवावी, असेही आवाहन त्यांनी केले. या मंडळामध्ये प्रत्येकाने पर्यावरण प्रेमींना बरोबर घेऊन आपापल्या भागामध्ये पर्यावरणाची चळवळ कार्यान्वित ठेवावीत. वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्याबरोबर काम केलेले बाळासाहेब जठार सर यांनी उपस्थितांना आबासाहेबांच्या कामाची पद्धत याविषयी सविस्तर माहिती सांगून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मंडळाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ सर यांनी स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्याबरोबर केलेल्या भूतान दौऱ्याच्या आठवणी सांगितल्या. तो दौरा सर्वांच्याच चिरंतन स्मरणात राहील, असे ते म्हणाले. मंडळाच्या महिला जिल्हाध्यक्ष लतिकाताई पवार यांनी वेगवेगळ्या भागातून आलेल्या पर्यावरणप्रेमींनी आपली उपस्थिती दर्शविली, याबद्दल समाधान व्यक्त केले. ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाने या कार्यामध्ये स्वतःहून सहभागी होऊन प्रामाणिक व निस्वार्थीपणे काम करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. मंडळाच्या कार्याध्यक्ष छायाताई राजपूत यांनी पर्यावरणाची चळवळ सक्षमपणे चालवण्यासाठी आर्थिक निधीची आवश्यकता लागते. वर्षभर विविध उपक्रम राबवावे लागतात. त्यासाठी आपण आर्थिक निधीची तरतूद करू. सर्वांना या शुभ कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मी स्वतः व लतिकाताई आपल्याबरोबर शेवटपर्यंत असू, अशाही त्या म्हणाल्या. सहविचार सभेत अनेक उपस्थित पर्यावरणप्रेमींनी आपली मनोगते व्यक्त केली. सुभाषराव वाखारे, सुरेशराव वाबळे, साहित्यिक संतोष परदेशी, आदर्श सरपंच बाळासाहेब ढोले, महेश पाडेकर, प्रकाश केदारी, स्वातीताई अहिरे इत्यादींनी पर्यावरण चळवळीसंदर्भात आपापली मनोगते व्यक्त करून अनमोल विचार मांडले. अनेकांनी भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंवर्धन व जनजागृती मोहिमा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हे पर्यावरण विषयक विचार मंडळाला निश्चित जागतिक उंचीवर घेऊन जातील, यात तीळमात्र शंका नाही. आपले कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. राष्ट्रविकासास हातभार लागेल. यातून पर्यावरण जनजागृती घडेल. निसर्गाचे रक्षण हीच खरी राष्ट्रसेवा या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन मंडळाची आगामी वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभेला प्रमोद काकडे सर, डोंगरे सर, वायाळ सर, बाळासाहेब गाडेकर, प्राध्यापक भोजने सर, झरेकर सर, आशाताई कांबळे, संजनाताई, वर्षाताई घुले, वंदनाताई, स्वातीताई वायाळ, दिगंबर पुराणे, मदनजी राजपूत, पत्रकार अर्जुन राऊत, सुधाकर शेटे, मोहनराव खवळे, आनंदा झरेकर, सखाराम मेसे, डॉक्टर दादासाहेब जवरे, पत्रकार सोपानराव वायाळ, मोहन खवळे, डॉक्टर दादासाहेब जवरे, आनंदा दरेकर, संजना चेमटे, वर्षा घुले, स्वाती वायाळ, वंदना भोजने इत्यादींसह अनेक आदर्श शिक्षक शिक्षिका व विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव संजय गायकवाड सर यांनी केले. आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव डॉक्टर अनिल लोखंडे यांनी करताना पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे आवाहन केले. सभेचा समारोप हरित भविष्यासाठी दृढ संकल्पाने झाला. पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. झाडे लावा, झाडे वाचवा, पर्यावरणाला हातभार लावा. धन्यवाद.